बातमी सांगलीमधली। सांगली महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रशिक्षणार्थी असताना भ्रष्टाचार केल्याचं समोर, आदिवासींच्या पैशांचा मोठा अपहार केल्याचं सरकारच्या चौकशी समितीच्या अहवालामधून सिद्ध। 14 ऑगस्टला झालेल्या सुनावणीच्या वेळीही पूजा खेडकर गैरहजर, त्यामुळे खेडकर यांना नोटीस। सुनावणीसाठी हजर न राहिल्यास तुम्हाला तुमची बाजू मांडायची नाही असं समजलं जाईल, नोटिशीमध्ये उल्लेख। जुना नाशिक परिसरामध्ये काल झालेल्या दगडफेकीच्या नंतर आज तणावपूर्ण शांतता। नाशिक पोलिसांकडून नागरिकांना शांततेचं आवाहन। दगडफेकीच्या नंतर तणावाचं वातावरण। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलावली तातडीची बैठक। नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती बैठकीमध्ये होणार चर्चा। अंजली दमानी यांचं अजित पवारांना आव्हान। मी माझा पासपोर्ट आणि इन्कम टॅक्स रिटर्न्स घेऊन येते, तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा तपशील घेऊन या। सूरज चव्हाण यांच्या नावे ट्विट करत दिलं आव्हान। भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी आजपासून प्रक्रिया सुरू। दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि पक्षाचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी राहणार उपस्थित। काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांची काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती। नसीम खान यांची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती, तर माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांची प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती। आज शरद पवार एक दिवसीय विदर्भाच्या दौऱ्यावर। वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये पवार होणार सहभागी। या कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर येणार। आज पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभाचा राज्यस्तरीय शुभारंभ। एका क्लिकवरती 1 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार 3000 रुपये। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। लाडकी बहीण योजनेचा आज पुण्याच्या बालेवाडीमध्ये भव्य असा सोहळा। कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामधल्या वाहतुकीत बदल। अवजड वाहनांची वाहतूक 24 तासांसाठी बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाण्याप्रमाणे योजना राबवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मुंबईच्या न्हावा शेवा बंदरामधून समुद्री मार्गे होणारी कांद्याची निर्यात 60% घटली। निर्यातीवरती लादलेले 40% किमान निर्यात मूल्य लादल्याचा परिणाम। वाढवण बंदराचा मार्ग मोकळा। केंद्रीय मंत्रिमंडळाकडून वाढवण बंदरासाठी 76,200 कोटींच्या निधीला मंजुरी। ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प कॉरिडॉरला मंजुरी। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। 22 स्थानकांचा समावेश असणाऱ्या प्रकल्पाची किंमत 12,200 कोटी रुपये। पुणे मेट्रो फेज 1 या प्रकल्पाच्या स्वारगेट ते कात्रज अशा जवळपास 5.5 किलोमीटर लांबीच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 2,954 कोटींचा हा प्रकल्प 2029 पर्यंत कार्यान्वित होणार। स्वारगेट कात्रज मेट्रोला केंद्राची मंजुरी म्हणजे पाठपुराव्याला आलेलं यश। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। पश्चिम रेल्वे मार्गावरती उद्या सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक। ब्लॉकच्या काळामध्ये अनेक रेल्वे गाड्या रद्द राहणार। मध्य रेल्वे मार्गावरती ठाणे ते दिवाच्या दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी उद्या मेगा ब्लॉक। सकाळी 10:50 ते दुपारी 3:20 ब्लॉक। सीएसएमटी ते चुनाभट्टीच्या दरम्यान हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या सकाळी 11:10 ते 4:10 मेगा ब्लॉक। ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावरची लोकल पूर्णतः बंद।
गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी पालिकेची यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला। आतापर्यंत मुंबईतील रस्त्यांवरती 16,000 खड्डे बुजवले, पालिका प्रशासनाचा दावा। विकासकांमुळे मुंबईतील झोपडपट्टीवासियांची होणारी उपेक्षा आणि दुर्दशेबद्दल उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त। मुंबईला झोपडपट्टी मुक्त करणं गरजेचं, मात्र एसआरए आणि सरकार याकडे दुर्लक्ष करताय, न्यायालयाने सुनावलं। मुंबईमधल्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारींचं तातडीनं निवारण करा, मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे आदेश। लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश। मुंबईतील 5 ठिकाणी अग्निशमन केंद्र स्थापन केली जाणार, महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची घोषणा। कांदिवली, कांजूरमार्ग, सांताक्रूज, चेंबूर आणि अंधेरी या ठिकाणी होणार स्थापना। बँक ऑफ महाराष्ट्रावर आरबीआयची कारवाई, बँकेच्या सूचनांचं पालन न केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्राला ठोठावला 1,27,00,000 रुपयांचा दंड। कोलकात्यामधल्या महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणावरून आज इंडियन मेडिकल असोसिएशनचा देशव्यापी संप। उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत देशामधल्या सर्व ओपीडी सेवा राहणार बंद। सरकारी रुग्णालयासोबतच खासगी रुग्णालयांच्या ओपीडी देखील बंद राहणार। निवासी डॉक्टरांच्या संपामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची ससूनवर वेळ, रुग्णालयामधल्या सेवेला मोठा फटका। डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर निवासी डॉक्टरांनी पुकारलाय संप। कोलकाता बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाच्या वतीनं नागपूरमध्ये कॅन्डल मार्च। महाल परिसरामधल्या बडकत चौकामध्ये आयोजित केलेल्या मार्चमध्ये अमृता फडणवीसही सहभागी आहे। कोलकात्यामध्ये झालेल्या महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या विरोधात लातूरमध्ये निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन, कॅन्डल मार्च काढून व्यक्त केला निषेध। कोलकात्यामधल्या महिला डॉक्टरवरचे अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची निदर्शनं। डॉक्टरांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज कोल्हापूरमध्ये निषेध रॅली। वादग्रस्त वक्तव्यावरती रामगिरी महाराज अजूनही ठाम, हिंदू जनजागृतीच्या उद्देशानं वक्तव्य केलं, त्यामुळे परिणामांना सामोरं जाण्यासाठी तयार असल्याची रामगिरी महाराज यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांची भेट घेतली। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही नाशिकच्या वैजापूरमधल्या सप्ताहाला भेट देत केलं रामगिरी महाराज यांचं कौतुक। देशहित न बघता जाणीवपूर्वक आपलं नाव मोठं होण्यासाठी अशा पद्धतीचं भाष्य करणाऱ्यांवरती कारवाई करा, रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। रामगिरी महाराज यांच्या विरोधामध्ये अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल, धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्यामधल्या कोंढवा पोलीस ठाण्याच्या समोर मुस्लिम समाजाकडून मोर्चामधल्या लोकांकडून रामगिरी महाराजांवरती कारवाई करण्याची मागणी। अमोल कोल्हेंना गंगाखेडमध्ये मराठा आंदोलकांनी घेरलं, मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी। यावेळी आंदोलकांच्या 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता, आठवडाभरामध्ये जिल्हाध्यक्षांसह काही प्रमुख पदाधिकारी बदलणार असल्याची सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी पाहण्याची जनसामान्यांची इच्छा, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाकडून वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर चिन्ह जाहीर, लोकसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळं चिन्ह मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीला बसला होता मोठा फटका। खऱ्या अर्थानं चौकार आणि षटकार आता मारणार, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार आणि दिव्यांगांना सोबत घेऊन रन रेट वाढवणार,
बच्चू कडूंची निवडणूक आयोगाने बहाल केलेल्या बॅट या चिन्हावर प्रतिक्रिया. पिंपरीमध्ये महिला रिक्षा चालकांनी केलेला हट्ट अजित पवारांनी केला पूर्ण. महिला रिक्षा चालकांनी केलेल्या आग्रहास्तव अजित पवारांनी केला पिंक रिक्षामधून प्रवास. मुंबई गोवा महामार्गाच्या आंदोलनकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला व्हिडिओ कॉलद्वारे संवाद. रखडलेल्या महामार्गाचं काम लवकरच पूर्ण होईल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. 2015च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अतुल कुलकर्णी यांची सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती. महिला सुरक्षा आणि सायबर क्राईम रोखण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची अतुल कुलकर्णींची पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया. पालघरच्या डहाणू तालुक्यामधल्या पूर्वेच्या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के. चारोटी, कासा, गंजाडसह परिसरामध्ये 3.9 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणामधल्या पाणीसाठ्यात वाढ. धरणामधला पाणीसाठा 50%वर. पालिका प्रशासन पाणी कपात कमी करण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरचीच्या पिकावरती बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव. जवळपास 1000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती रोगाचा प्रादुर्भाव. त्यामुळे उत्पादन घटून दर वाढ होण्याची शक्यता. दादर स्टेशनवरती सुटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेहाच्या प्रकरणामध्ये बेल्जियममध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात लुकआउट नोटीस. जगपालप्रीत सिंग नावाचा व्यक्ती पीडितेची हत्या करताना आरोपींना सूचना देत असल्याचं तपासामधून समोर. डोंबिवलीच्या गोळवली गावामध्ये पार्किंगच्या वादामधून टेम्पो चालक आणि दुचाकीस्वारामध्ये हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू. गडचिरोली पोलिसांच्या सहकार्याने आत्मसमर्पित महिला माओवादी अडकली लग्नबंधनात. पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीमध्ये शहरामधल्या प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदिरामध्ये पार पडला विवाहाचा सोहळा. वाशिमच्या रविवार बाजारातील महात्मा फुले संकुलामध्ये पहिल्या मजल्यावरती गेलेला वळू कठड नसलेल्या गॅलरीमधून खाली पडला. सुदैवाने कुणालाही दुखापत नाही. भंडाऱ्यात दोरखंडानं बांधून कोंबून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या 33 जनावरांची सुटका. चालक आणि वाहकाला पोलिसांकडून अटक. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. विमानामध्ये ज्वलनशील पदार्थ नेल्याप्रकरणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4 जणांना अटक. 4ही आरोपींनी ज्वलनशील हायड्रोजन स्पिरिट नावाचं द्रव्य विमानामध्ये नेल्याची माहिती. चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून तरुणाला लुटणारे 4 जण गजाआड. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामधल्या येरंडी इथे घडली होती लुटमारीची घटना. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये साबरमती एक्सप्रेसचे 22 डबे रुळावरून घसरले. रुळावरील वस्तूला इंजिनाची धडक. आयबी यूपी पोलिसांकडून तपास सुरू. हाय सिक्युरिटी असतानाही संसदेमध्ये तरुणाची घुसखोरी. गेटवरून उडी मारत तरुण संसदेमध्ये शिरला असता सीआयएसएफच्या जवानाने तरुणाला घेतलं ताब्यात. इंडिगो एअरलाइन्स एका वर्षामध्ये 1000 महिला पायलटचं टार्गेट पूर्ण करणार. महिला पायलट आणि पुरुष पायलट यांची संख्या समान करण्यासाठी इंडिगोचा निर्णय. सध्या इंडिगोमध्ये 800 महिला पायलट कार्यरत. आनंद महिंद्रा यांनी भारतीय बाजारामध्ये लॉन्च केली नवी बाईक. बीएसए गोल्ड स्टार 650 या कंपनीची ही नवीन मॉडर्न रेट्रो मोटरसायकल असून ही संपूर्णपणे भारतामध्ये तयार करण्यात आली. भारतीय कुस्ती महासंघावर पुन्हा एकदा हंगामी समिती. कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि सत्यवर्त यांच्या याचिकेवरती न्यायालयाचा निर्णय. दरम्यान जुनीच कमिटी कायम राहणार का याकडे सुद्धा लक्ष. कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिसमधून आज मायदेशी परतणार. हरियाणामध्ये 125 किलोमीटरपर्यंत ठिकठिकाणी होणार जंगी स्वागत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.